काव्य रसिक मित्रांनो, नमस्कार. मी लुईस कदम. मी आणि माझ्या कविता या यूट्यूब कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे माझ्या कवितेचे अंतरंग. कवीच्या मनातील विचारांच्या अव्यक्त भावभावनांना शब्द आणि रूपकाच्या माध्यमातून व्यक्त करण्याच्या प्रक्रियेतून कवितेची निर्मिती होते, असा माझा अनुभव आहे. आणि म्हणूनच कविता ही कवीच्या मनाचा आरसा आहे, असेच माझे मत आहे. चला तर या कवितेच्या निमित्ताने आपण एका कवीच्या मनात डोकावून पाहूया त्याच्या कवितेचे अंतरंग. माझ्या कवितांना नामवंत वा नवोदितांच्या ओळीत बसवू नका. लिहाव्याशा वाटल्या म्हणून लिहिलेल्या काही ओळी आहेत त्या. माझ्या कवितेत नामवंतांचे अनुकरण नाही, नवोदितांची शाब्दिक कसरत ही नाही. हृदयाच्या अंतरंगात गुदमरणाऱ्या क्रांतीच्या ज्वाला आहेत त्या, भडकण्यासाठी शब्द बनून बाहेर आलेल्या. माझ्या कविता सरळ सोप्या शब्दात विधात्याला अर्पण करण्यासाठी विणलेल्या पुष्पमाला आहेत त्या. कुणाही सुहृदय मानवाच्या बुद्धीला पटतील असेच सुविचार आहेत त्या. माझ्या कवितेच्या शब्दाची जात, कुळ आणि मूळ परिचयाचेच आहे तुम्हा सर्वांच्या. विशुद्ध शब्दाच्या साच्यात घडलेल्या संस्कार, संस्कृती, धर्मनीती संपन्न पोथी आहेत त्या. माझ्या कवितेत उपेक्षितांची दुःखे आहेत, अबलांच्या व्यथा, प्रेमिकांची स्वप्ने, जीवनाची दिशा आणि दशा, अन्यायाची चीड क्षणात होत्याचे नव्हते करणाऱ्या, धरणी कंपातून ओकणारा लाव्हा आहेत त्या. माझ्या कवितांना गद्य वा पद्य नावाच्या पिंजऱ्यात कोंडू नका. समस्त मनुष्य जातीच्या प्रबोधनासाठी लिहिलेल्या, मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध व्हावे म्हणून केलेल्या प्रार्थना आहेत त्या. मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध व्हावे म्हणून केलेल्या प्रार्थना आहेत त्या. काव्य रसिक मित्रांनो, आपणास कविता आवडली असेल तर मी आणि माझ्या कविता या यूट्यूब चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारातील काव्यप्रेमी रसिकांना कविता जरूर शेअर करा. लवकरच परत भेटू नवीन कवितेचा नवीन विषय संदर्भ घेऊ. धन्यवाद.